माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे आणि माझ्या पाठीमागे कोणीही नसल्यामुळे माझ्यावरती शेतीचा भार आला। माझ्या शेतामध्ये एका मजुराची गरज होती, म्हणून एक तरुण मजूर शेतीवरती मजूर म्हणून ठेवला। तो खूप प्रामाणिक होता, खूप कष्ट करायचा। तो दिसायला सुंदर आणि कष्ट करत असल्यामुळे त्याचे शरीर एकदम पिळदार झाले होते। तो मला आवडू लागला होता। एके दिवशी मोठा पाऊस आला आणि मी शेतावरच काम करत होते, म्हणून मी त्याच्या झोपडीत गेले। संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता, म्हणून त्या कामगाराच्या झोपडीत झोपायचं ठरवलं। मग रात्री पुढे काय झालं त्यासाठी कथा पूर्ण नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी स्वाती, माझं वय 34 वर्ष आहे। मी एका खेडेगावात राहते। मागच्या 6 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला। माझे पती एका अपघातामध्ये कायमस्वरूपी मला सोडून गेले। त्यांचा त्या अपघातात दुर्दैवी निधन झाले। मी विधवा झाले, मला मूल नाही, त्यामुळे माझ्या पाठीमागे कोणीही नाही। मी अजूनही माझे सासरीच राहते। माझ्या सासू सासऱ्यांचं तर माझे पती लहान असतानाच निधन झालं होतं, त्यामुळे मी एकटी त्यांच्या घरी राहते। आमच्याकडे थोडीफार शेती आहे, मी शेती करून माझं घर चालवते। माझ्या आयुष्यात 2 वर्षापूर्वी एक असा प्रसंग घडला ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं। माझी शेती भरपूर असल्यामुळे तेवढी शेती एकटीनं करणं मला शक्य होत नव्हतं। ती शेती कोणाच्या वाट्याला करायला देऊन चालण्याचा प्रयत्न केला, पण तरी लोक व्यवस्थित करत नव्हते। शेवटी मी ठरवलं की आपल्या शेतासाठी एखादा शेतमजूर ठेवावा। मग आमच्या काही पाहुण्यांना आणि गावातील काही ओळखीच्या लोकांना सांगितले की शेतावर कामासाठी कोणी मजूर मिळत असेल तर सांगा, आणि जर नवरा बायको मिळाले तर अधिकच चांगलं। काही दिवसांनी एक व्यक्ती माझ्या घरी आला। मी त्यावेळी घरात भांडी घासत होते। अचानक दरवाजाशी कोणी आहे का असं विचारलं। मी लगेच उठून दरवाजाकडे गेले आणि पाहिलं तर एक 35-36 वर्षाचा तरुण दरवाजात उभा होता। तो तरुण दिसायला देखणा होता, त्याचं अंग मजबूत आणि पिळदार होतं। जणू काही तो तालीम व्यायाम करत असेल अशा प्रकारची त्याची शरीरयष्टी होती। उंची भरपूर होती आणि त्याच्या पायात जुन्या प्रकारचे जड चपला होत्या। मी विचारलं, कोण हवा आहे? त्यावर तो म्हणाला, मला याच गावातील दादासाहेबांनी तुमच्याकडे शेतमजूर हवा आहे म्हणून पाठवला आहे। तेव्हा मला आठवलं की खरंच मी दादासाहेबांना सांगितलं होतं की कोणी शेतमजूर असेल तर बघा। मी त्याला घरात येऊन बसायला सांगितलं। मी चहा बनवून आणला आणि त्याला दिला। त्याच्याशी बोलताना मी विचारलं, तुमचं नाव काय? त्यावर सांगितलं की माझं नाव विकास आहे। त्याचं गाव आमच्या गावापासून सुमारे 70 ते 80 किलोमीटर दूर होतं। त्याच्या मागे कोणीच नव्हतं। तो असाच फिरत शेतमजूर करून आपलं पोट भरत असे। आईवडील नसल्यामुळे त्याचं कोणतंही स्थायिक घर नव्हतं। मग मी त्याच्याशी मजुरीची काही रक्कम ठरवून घेतली। तो सर्व शेतीकामे करायची तयार होता। माझ्याकडे शेती भरपूर होती, म्हणून मी ठरवलं की 2 बैल आणि 1 बैलगाडी घ्यायची। काही दिवसांनी विकास त्याचं काही साहित्य घेऊन परत आला। मी त्याच्यासाठी शेतात एक झोपडी बांधायला सांगितली। मग त्याने झोपडी बांधली आणि तिथेच राहायला लागला। काही वेळातच आम्ही 2 बैल, 1 बैलगाडी आणि शेतीसाठी लागणारी अवजारे विकत घेतली। विहिरीत मोटार होती, त्यामुळे पाण्याचा फारसा त्रास नव्हता। विहिरीला भरपूर पाणी होतं, त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस होते। शेते नांगरणे बाकी होते। मग मी त्याला म्हटलं, तू सकाळी बैलगाडी घेऊन ये आणि मग मला शेतात घेऊन चल, मीही तुला मदत करेल। त्याप्रमाणे तो रोज सकाळी 8 वाजता माझ्याकडे घरी यायचा आणि बैलगाडी शेतावर घेऊन जायचा। तो दिसायला खूप देखणा होता। मी त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे सारखं पाहत राहायची। जेव्हा तो बैल आणि नांगर चालवत असे तेव्हा त्याचं खरंखुरं रूप समोर यायचं। दिवसभर तो न कंटाळता काम करत राहायचा। अंगातून घामाच्या धारा पडत असूनही थांबणं त्याला ठावच नव्हतं। कामाच्या बाबतीत तो अतिशय मेहनती होता, त्यामुळे मला त्याचं काम आवडायला लागलं। मी त्याच्यासाठी सकाळचा आणि संध्याकाळचा जेवणाचा डबा भरून घ्यायचे। दोन्ही डबे मी त्याला एकदाच द्यायचे। तो मला मालकीनबाई म्हणून हाक मारायचा, पण मला काही फारसं आवडत नव्हतं। सुरुवातीला मी त्याचं बोलणं फारसं लक्षात घ्यायचं नाही, पण हळूहळू आमची ओळख चांगली होत गेली। दुपारी आम्ही एकत्र जेवण करायचो। तो विहिरीत उतरून पिण्यासाठी पाणी काढायचा। मी सारखी त्याच्याकडे पाहत राहायची। माझ्या पतीचं निधन झाल्यानंतर माझ्या आयुष्यातही काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या होत्या, त्यामुळे काही भावना, काही ओढ मनात येत होती।
मी काही गोष्टी टाळायचा प्रयत्न करत होते, पण त्या आपोआप घडत होत्या. हळूहळू मी त्याच्या जीवनाबद्दल माहिती घेऊ लागले. तेव्हा त्याने सांगितले की माझ्या पाठीमागे कुणीच नाही, त्यामुळे माझं लग्नही झालेलं नाही. मी असाच काही दिवस लोकांकडे मोलमजुरी करतो आणि माझं पोट भरतो. हळूहळू नांगरणी संपली आणि पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरू झाली. आता शेतामध्ये आम्ही काही ऊस लागवड केली होती, एका शेतामध्ये कांदा पेरणी केली होती, तर बाकीच्या शेतामध्ये कडधान्य टाकले होते. पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस कधीही यायचा, आला की भरपूर यायचा, नाहीतर 8-8 दिवस सतत उन्हाळा असायचा. एके दिवशी सकाळी विकास म्हणजे आमचा कामाचा गडी मला न्यायला घरी आला. मी जेवणाचा डब्बा भरून घेतला आणि त्याच्या बैलगाडीत बसून शेतात जायला निघाले. गाडीमध्ये बसून त्याच्यासोबत प्रवास करायचा आणि गप्पा मारायला खूप छान वाटायचं. त्याचं बोलणं एखाद्या रांगड्या माणसासारखं पण साधेपणाने भरलेलं असायचं. ते मला खूप भावायचं. मी आणि तो एकमेकाकडे कधीकधी चोरून पाहायचो. आमच्यात नकळत आकर्षण निर्माण झालं होतं. त्या दिवशी सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते. एक वाऱ्याची झुळूकही चांगली वाहू लागली होती. संध्याकाळी शेतातील कामं उरकले. संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. आता आम्हाला घरी जायचं होतं. तेव्हा मी त्याला बैलगाडीत बैल झोपायला सांगितले, पण इतक्यात मोठ्या मोठ्या सरींनी जोरात पाऊस कोसळू लागला. मग मी झोपडीत गेले आणि तोही झोपडीत आला. पाऊस एवढा जोरात पडत होता की झोपडीतूनही थोडं थोडं पाणी आत येऊ लागलं होतं. हळूहळू रात्री गर्द होत चालली होती. मी त्याला म्हटलं, आता मी घरी कशी जाणार? तो म्हणाला, बाईसाहेब, पाऊस कमी झाला की मी तुम्हाला घरी सोडून देतो. कितीही उशीर झाला तरी चालेल. जेवणाचा डब्बा आम्ही रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उघडला. आम्ही दोघेही जेवण केलं. सर्वत्र पाऊस पडत होता. आत घरी परतणं शक्य नव्हतं. बाहेर कोरडी जागा नव्हती आणि झोपडीच्या बाहेरही पावसाचे थैमान चालूच होते, त्यामुळे त्यालाही बाहेर झोपायला पाठवणे शक्य नव्हतं. घरामध्ये एका कोपऱ्यात एक छोटा दिवा मिणमिणत होता, पण त्याच्या भोवती त्याचाच प्रकाश पडला होता. बाकी सर्वत्र घरामध्ये अंधार होता. तो म्हणाला, बाईसाहेब, मी दरवाजात बसतो, तुम्ही आता झोपा. पण ते मला पटत नव्हतं. मी त्याला म्हणाले, तू झोपडीत एका कोपऱ्यात झोप आणि मी दुसऱ्या कोपऱ्यात झोपते. त्याच्या अंगावर घेण्यासाठी फारसं नव्हतं. त्याच्याकडे असलेले काही कपडे त्याने मला अंथरायला दिले आणि अंगावर घेण्यासाठी एक गोधडी दिली. तो स्वतः एका गोंडपाटावर झोपून गेला. तो एकदम शांत झोपला होता, पण मला झोप येत नव्हती. त्याला पाहून मनात कसं तरी वाटत होतं. त्याच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती. मी खूप वेळ झोपण्याचा प्रयत्न केला, पण तो झोपेच लागत नव्हती. मला वाटलं तो या अंधाराचा फायदा घेईन आणि माझ्याबरोबर वेडेवाकडे काहीतरी वागेल, पण तसं त्याने केलं नाही. तो खूप प्रामाणिक होता. शेवटी मी त्याला हळूच हाक मारली, विकास. तो उठला आणि म्हणाला, काय झालं बाईसाहेब? मी म्हणाले, पाणी असेल तर दे. तो पाणी घेऊन आला. मी त्याला बसायला सांगितले. मग मी म्हणाले, हे बघ, तू शेती कामं करणारा मेहनती माणूस आहे, पण तुला असं नाही का वाटत की तुझंही लग्न व्हावं? तुला एखादी पत्नी असावी, तिच्यावर तू भरभरून प्रेम करावं, तुझं घर असावं, मुलंबाळा असावीत. तो थोडा विचार करून म्हणाला, हो बाईसाहेब, मला तसं वाटतं, पण माझं कोणीच नाही. परिस्थिती अशी आहे की लग्न वगैरे होणे शक्य नाही. जर तुमची इच्छा असेल तर तू माझ्याशी लग्न करू शकतोस का? माझेही कोणी नाही. माझ्या पतीचं निधन झाले आहे. मला तू आवडतोस विकास. माझे शब्द झोपडीच्या शांत वातावरणात हळुवारपणे पसरले. माझ्या या शब्दांना उत्तर येण्यापूर्वी झोपडीबाहेरचा पाऊस जणू काही हळुवार झाला. जणू काही निसर्गाने या क्षणाची प्रतीक्षा करत होता. विकासच्या चेहऱ्यावर उमटलेली लाज जणू काही झोपडीतल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात चमकत होती. तो काहीचा मान खाली घालून मग हिमतीने माझ्याकडे पाहत म्हणाला, बाईसाहेब, मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की खरंच तुम्ही एवढ्या सुंदर, सभ्य आणि मी त्याचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. माझा हात पुढे करत म्हटलं, विकास, जीवनातील सभ्यतेचा अर्थ काय? तू जे मेहनत, प्रामाणिक आणि चांगला माणूस आहेस, तेच खरं सोनं आहे. माझ्या मनाला तू हवा वाटतो विकास. त्याने हळूच माझा हात घट्ट धरला. त्याचा हात खरखरीत होता. शेतकामाच्या मेहनतीची साक्ष देत होता, पण तो उबदार होता. जीवनातील उष्णता देणारा. बाईसाहेब, स्वाती, त्याने पहिल्यांदाच माझं नाव घेतलं. मला तुम्ही आवडता. तुमची साधी राहणी, तुमचं माझ्यावर प्रेम, तुमची काळजी, यासाठी मी किती दिवस मनातल्या मनात कल्पना करत होतो.
आमचे हात एकमेकांमध्ये गुंतले होते. झोपडीबाहेर पावसाचा आवाज हळूहळू संगीतासारखा वाटू लागला. मी त्याच्या जवळ सरकले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, भीती, आश्चर्य आणि आनंदाने भरलेली. आजपासून आपण एक आहोत विकास, मी हळूच म्हटले, माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवत. कधी कोणाची चिंता नको, फक्त आपण दोघं. त्याने हळूच माझ्या केसातून हात फिरवला. मी कधी स्वप्नातही असं विचारलं नव्हतं, पण आता माझं सर्वस्व तुझ्यासाठी आहे. मी तुमचं जीवनभर रक्षण करेल. या शब्दांनी झोपडीचे वातावरण भरून गेले. आम्ही एकमेकाच्या सान्निध्यात बसलो होतो. दोन एकाकी हृदये एकमेकांना आधार देत होती. पाऊस हळूहळू थांबत होता आणि त्याच्या झोपडीऐवजी प्रेमाचा शांत गंभीरता पसरली होती. विकासने हळूच माझ्या हाताचं चुंबन घेतलंय. तुम्ही माझ्यासाठी देवाचं वरदान आहात, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भरून आला होता. मी त्याच्या उभेमध्ये अधिकच विरघळले. नाही विकास, आपण एकमेकासाठी वरदान आहोत. एकटेपणा संपला आहे, आता फक्त प्रेमाची साथ आहे. रात्र हळूहळू वाढत होती, पण आमच्यासाठी ती कधी संपणार नव्हती. झोपडीबाहेर तारे चमकू लागले होते आणि चांदण्याने भरलेले आकाश आमच्या नव्या जीवनाची साक्ष देत होते. दोन हृदये जी वर्षानुवर्षे एकाकी होती, ती आता एक झाली होती. एका अविभाज्य बंधनात गुंफली गेली होती. सकाळ झाल्यानंतर मी आणि तो गावातील एका मंदिरात गेलो आणि दोघांनीही लग्न केले. आता आम्ही दोघे नवरा बायको सारखे राहतो. तो माझ्या घरी राहायला आला. गावातील लोकांनी नावे ठेवली, चर्चा केली, पण आम्हा दोघांना एकमेकांची गरज होती. आम्ही लोकांचा विचार केला नाही. आता आम्ही दोघे खूप सुखात राहत आहोत. लग्न होऊन काही महिने अगदी सुखात गेले. अनंत आता फक्त माझा मजूर राहिला नव्हता, तर तो या घराचा मालक आणि माझ्या आयुष्याचा आधार झाला होता. शेती पूर्वीपेक्षा जास्त पिकू लागली होती. गावातील लोकांच्या नजरा आणि त्यांची कुजबुज हळूहळू कमी झाल्या होत्या, किंवा कदाचित आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो होतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. सुखाचे दिवस जितक्या वेगाने आले, तितक्याच वेगाने अशा एका संकटाची सावली आमच्यावर पडणार होती, ज्याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तो पावसाळ्याचा शेवटचा महिना होता. त्या दिवशी दुपारपासूनच वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. आभाळ काळीकुट्ट ढग दाटून आले होते, पण पाऊस पडत नव्हता. फक्त एक थंड अस्वस्थ करणारा वारा सुटला होता. रात्रीचे 11 वाजले असतील. आम्ही दोघे जेवण करून झोपायची तयारी करत होतो. अचानक आमच्या घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी थाप मारली. खेडेगावात रात्री 11 वाजता दारावर थाप पडणे सामान्य नव्हते. माझे पाय जागीच थिजले. मी अनंतकडे पाहिले. त्याने मला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. त्याने भिंतीला टेकून ठेवलेली लाकडी काठी हातात घेतली आणि तो हळूच दरवाजाकडे सरकला. कोणी आहे? अनंतने आवाजात जबर आणत विचारले. बाहेरून काहीच उत्तर आले नाही, फक्त वारा घोंगावत होता. अनंतने सावधगिरीने दरवाजाचा कवड उघडला. बाहेर टॉर्चचा प्रकाश टाकला, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त अंगणातील झाडे पानं हलत होती. कोणीही नाही स्वाती, कदाचित वाऱ्यामुळे दरवाजा वाजला असेल. अनंतने हसून मला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावरील रेस सांगत होती की तोही कुठेतरी अस्वस्थ झाला होता. आम्ही दरवाजा लावून घेतला आणि झोपी गेलो. पण खऱ्या सस्पेन्सची सुरुवात तर दुसऱ्या दिवशी सकाळी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अनंत नेहमीप्रमाणे शेतावर गेला, तेव्हा विहिरीच्या कट्ट्यावर त्याला एका पांढऱ्या रंगाचा लिफाफा सापडला. त्यावर कोणताही पत्ता नव्हता, फक्त लाल शाईने एकच शब्द लिहिला होता, भूतकाळ. अनंतने तो लिफाफा उघडला. आत एक जुना किंचित जळलेला फोटो होता. तो फोटो पाहताच आनंदच्या हातातील लिफाफा खाली पडला. त्याचे शरीर थरथरू लागले. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. त्या फोटोमध्ये एक तरुण मुलगा आणि एक मुलगी उभे होते. तो मुलगा दुसरा कोणी नसून विकास होता. पण त्याच्या शेजारी उभी असलेली ती मुलगी कोण होती? आणि तो फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, खोट्या नावाने जगून सत्य लपवता येत नाही अनंत की विकास. दुपार जेव्हा मी शेतात जेवणाचा डबा घेऊन गेले, तेव्हा मला विकास कमालीचा शांत वाटला. नेहमी माझ्याशी हसून बोलणारा, माझ्या कामात मदत करणारा विकास आज फार बदलून गेला होता. तो सारखा आजूबाजूला झाडांच्या मागे कोणी पाहतंय का या नजरेने पाहत होता. काय झालं विकास, आज एवढा शांत का आहात? मी त्याचा हात धरत विचारलं. त्याने झटकन माझा हात मागे घेतला.
त्याच्या डोळ्यात मी पहिल्यांदाच भीती आणि माझ्याबद्दलची एक परकेपणाची भावना पाहिली. काही नाही स्वाती, जरा डोकं दुखत आहे, एवढं म्हणून त्याने विषय टाळला. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही घरी परतलो. घराच्या ओट्यावर एक अनोळखी माणूस बसला होता. अंगात खाकी रंगाचा कोट, डोळ्यावर चष्मा आणि हातात एक काळी बॅग. त्याला पाहताच विकास जागीच थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचा उरला सुरला रंगही उडाला. नमस्कार स्वाती मॅडम. त्या माणसाने उठून मला नमस्कार केला. माझं नाव प्रकाश, मी शेजारच्या जिल्ह्यातून आलो आहे. एका जुन्या केसच्या तपासासाठी मला काही माहिती हवी होती. कसली केस? मी आश्चर्याने विचारले. प्रकाशने विकासकडे एक भेदक नजर टाकली आणि म्हणाला, 3 वर्षापूर्वी आमच्या भागात एका मोठ्या सावकाराच्या घरात चोरी झाली होती आणि त्या चोरी दरम्यान त्या सावकाराचा खून झाला होता. संशयित आरोपी तेव्हापासून फरार आहे. त्याचं नाव विकास असं आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विकासकडे पाहिलं. तो खाली मान घालून उभा होता. त्याने नाकारण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. पण सर, आमचा विकास तर खूप प्रामाणिक आहे. तो गेल्या 2 वर्षापासून इथे आहे. मी थरथरत्या आवाजात म्हणाले. हो मॅडम, मला माहीत आहे, म्हणूनच मी थेट त्याला अटक करायला आलो नाही. पण या व्यक्तीचा चेहरा त्या फरार आरोपीशी तंतोतंत मिळतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे तो ज्या गावातून आला असं सांगतोय, तिथे या नावाचा कोणी माणूस राहत नव्हता. प्रकाशने त्या डायरी बंद करत म्हटलं, मी उद्या सकाळी पुन्हा येईल. विकास, मला आशा आहे की तू शहर सोडून जाण्याचा विचार करणार नाही. तेव्हा रात्री प्रकाश तिथून निघून गेला. पण आमच्या घरात एक भयान शांतता सोडून गेला. त्या रात्री आमच्या घरात एकही शब्द बोलला गेला नाही. मी खाटेवर पडून रडत होते आणि विकास खोलीच्या कोपऱ्यात अंधारात बसून होता. मला समजत नव्हतं की ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम केलं, ज्याला माझा पती मानलं, तो खरोखर एक खुनी असू शकतो का? मध्यरात्रीच्या सुमारास विकास हळूच माझ्या जवळ आला. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्याचे डोळे अश्रूने भरले होते. स्वाती, मला माफ कर, मी तुझ्यापासून माझं सत्य लपवलं. त्याचा आवाज जड झाला होता. पण मी शपथ घेऊन सांगतो, मी कोणाचाही खून केला नाही. मग काय आहे सत्य विकास? मला खरं सांग. माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालं आहे. मला आणखीन अंधारात ठेवू नकोस. मी त्याला विनवणी केली. विकासने दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला, माझं खरं नाव विकास आहे. 3 वर्षापूर्वी मी ज्या सावकाराकडे माझं काम करायचो, तो खूप क्रूर माणूस होता. त्या फोटोत जी मुलगी होती ती माझी बहीण होती. त्या सावकाराने माझ्या बहिणीवर अन्याय केला आणि जेव्हा ती न्याय मागण्यासाठी त्याच्याकडे गेली, तेव्हा त्याच्याच माणसांनी तिची हत्या केली. मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तो सावकार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कोणीतरी आधीच त्याचा खून केला होता आणि त्याचा आळ माझ्यावर घालण्यात आला. पोलीस माझ्या मागे होते, म्हणून मी माझं नाव बदलून अनंत केलं आणि या गावात आश्रय घेतला. मग फोटो आज विहिरीवर कुणी ठेवला आणि त्या प्रकाशला तुझा पत्ता कसा मिळाला? मी विचारलं. कारण तो सावकार जिवंत आहे स्वाती. विकासच्या या वाक्याने मला धक्काच बसला. त्या रात्री त्याचा खून झाला नव्हता, तर त्याने स्वतःचा मृत्यूचा बनाव रचला होता, जेणेकरून पोलिसांपासून तो त्याच्या शत्रूपासून वाचू शकेल. आणि आज तो माणूस प्रकाश म्हणून आला होता. तो पोलीस नाही, तर त्या सावकाराचा उजवा हात आहे. तो मला धमकावण्यासाठी आणि माझ्याकडून काही जुनी कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी आला आहे, जी माझ्याकडे आहेत आणि ज्याने त्या सावकाराचे सगळे काळे धंदे उघड होऊ शकतात. आता सस्पेन्स संपला होता आणि समोर होतं एक भयंकर सत्य. विकास धोक्यात होता आणि पर्यायाने माझं कुटुंबही. आम्ही पळून जाऊ शकत नव्हतो, कारण गावावर त्या माणसाची पाळत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे प्रकाश 2 गुंडांना घेऊन आमच्या घरी आला. त्याच्या हातात आता पोलीस डायरी नव्हती, तर बंदूक होती. काय विकास, कागदपत्रे कुठे आहेत? की तुझ्या या नवीन बायकोचा जीव धोक्यात घालायचा आहे? प्रकाशने कुत्सितपणे हसत विचारलं. विकासने शांतपणे घराच्या कोपऱ्यातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. हे घे तुझी कागदपत्रे, पण स्वातीला यात खेचू नकोस. प्रकाशने ती पेटी घेण्यासाठी हात पुढे केला, पण त्या क्षणी विकासने त्याच्या हातावर जोरदार फटका मारला. बंदूक खाली पडली. एका क्षणात घरात थरथरा सुरू झाला. विकासने त्या 2 गुंडांना एकटा लढत होता. त्याचे मजबूत पिळदार शरीरयष्टी
आज त्याच्या कामी येत होती. पण एका गुंडाने विकासच्या डोक्यावर मागून वार केला आणि विकास खाली कोसळला. प्रकाशने खाली पडलेली बंदूक उचलली आणि विकासवर रोखली. खूप उड्या मारल्यास विकास, आता तुझा खेळ संपला. प्रकाश गोळी झाडणार तितक्यात मी घरातून आणलेली लोखंडी विळी त्याच्या पाठीवर जोरात मारली. प्रकाश वेदनेने ओरडला आणि बंदूक त्याच्या हातातून सुटली. तितक्यात गावातील लोक, ज्यांनी मी पहाटेच काहीतरी संकट असल्याचा निरोप दिला होता, ते तात्यासाहेबासोबत लाठ्या काठ्या घेऊन घरात घुसले. प्रकाश आणि त्या गुंड्याच्या गावातील लोकांनी चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या घटनेनंतर काही दिवस पोलीस तपासात सर्व सत्य समोर आलं. विकास निष्पाप असल्याचे सिद्ध झालं आणि तो खऱ्या गुन्हेगार सावकारालाही पोलिसांनी अटक केली. आज तो सगळा सस्पेन्स, ती भीती संपली आहे. विकास आता कायद्याच्या नजरेतून मुक्त आहे आणि गावातील लोकांच्या नजरेत तो एक हिरो बनला आहे. ज्या शेतीतील झोपडीत आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती, त्याच शेतात आज आम्ही पुन्हा एकत्र उभे आहोत. आता आमच्यात कोणतंही गुपित नाही, कोणताही सस्पेन्स नाही, आहे फक्त एकमेकावर अथांग प्रेम आणि हक्काची साथ. त्या घटनेला आता जवळपास 6 महिने उलटून गेले होते. प्रकाश आणि त्याच्या गुंडांनी पोलिसांनी गजाआड केले होते आणि कोर्टाच्या फेऱ्या विकासवरील सर्व जुने आरोप पूर्णपणे फेटाळले गेले होते. कायद्याच्या नजरेत तो आता एक स्वतंत्र आणि निष्पाप नागरिक होता. गावातही आता त्याचा आदर वाढला होता. लोकांनी आम्हाला नावे ठेवणे बंद केले होते आणि तात्यासाहेब तर विकासच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून गेले होते. उन्हाळा संपून पुन्हा एकदा पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. शेतात ऊस चांगलाच फोफावला होता आणि कांद्याचे पीकही डौलात होते. आम्ही दोघे मिळून आमच्या संसाराची घडी एकदा व्यवस्थित बसवली होती. पण म्हणतात ना, समुद्राच्या पृष्ठभागावर दिसणारी शांतता कधी कधी तळाशी असलेल्या वादळाची पूर्वकल्पना होते. आमच्या आयुष्यातही असंच एक वादळ पुन्हा घोंघावणार होतं. एक दिवस पाऊस धो धो पडत होता. विकास बैलांना गोठ्यात चारा टाकत होता आणि मी घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. अचानक खिडकीच्या काचेवर काहीतरी आदळल्याचा आवाज आला. मी दचकून बाहेर पाहिलं, पण अंधारामुळे काहीच दिसले नाही. जेव्हा मी खिडकीजवळ गेले तेव्हा मला तिथे दगड सापडला, ज्या दगडाला एक चिठ्ठी गुंडाळलेली होती. माझे हात थरथरू लागले. मी धाडस करून ती चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिले होते, स्वाती, तुला काय वाटते? प्रकाश जेलमध्ये गेला म्हणजे सगळं संपलं? विकासने ज्या सावकाराचा खून केल्याचा आळ स्वतःवर घेतला होता, त्या सावकाराची खरी संपत्ती आणि काही गुप्त कागदपत्रे अजूनही गायब आहेत आणि ती कागदपत्रे विकासनेच लपवली आहेत. जर ती आम्हाला 2 दिवसात मिळाली नाही तर यावेळेस विकास नाही तर तुझा बळी जाईल. चिठ्ठी वाचून माझ्या अंगावर काटा आला. मी ती चिठ्ठी लगेच विकासला दाखवली. विकासने ती वाचली आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. स्वाती, हे काम सावकाराच्या उरलेल्या माणसाचं आहे. प्रकाश फक्त एक मोहरा होता. खरा सूत्रधार अजून बाहेरच आहे. विकास म्हणाला. त्याचा आज निश्चयही होता, पण त्या अनामिक भीतीही होती. त्या चिठ्ठीत ज्या कागदपत्रांचा उल्लेख होता त्याबद्दल विकासला विचारले. विकासने मला सांगितले की जेव्हा तो त्या सावकाराकडे काम करत होता तेव्हा त्याला सावकाराच्या एका गुप्त लॉकरची किल्ली सापडली होती. त्या लॉकरमध्ये सावकारांनी बेकायदेशीरपणे बळकवलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनीचे मूळ कागदपत्रे होती. विकासने ती कागदपत्रे सावकाराच्या माणसापासून वाचवण्यासाठी शेतातल्या एका गुप्त ठिकाणी जमिनीत गाडून ठेवली होती. जर ती कागदपत्रे त्यांच्या हाती लागली तर कित्येक गरीब शेतकरी देशोधडीला लागतील. मी ती त्यांच्या हाती लागू देणार नाही, विकास म्हणाला. आम्ही ठरवले की ती कागदपत्रे तिथून काढून सुरक्षित जागी हलवायची. रात्रीचे 12:30 वाजले होते. पाऊस थांबला होता, पण हवेत गारठा होता. आम्ही दोघे हातात टॉर्च घेऊन, कुदळ घेऊन शेतातच दिशेने निघालो. जुन्या झोपडीच्या मागे असलेल्या एका जुन्या वडाच्या झाडापाशी आम्ही पोहोचलो. विकासने जमीन खणण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास खणल्यानंतर एका प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली लोखंडी पेटी बाहेर आली. विकासने ती उघडली. आत खरोखरच अनेक जुनी कागदपत्रे आणि मौल्यवान दस्तऐवज होते. पण आम्ही ती पेटी बाहेर काढताच अचानक आमच्या आजूबाजूच्या झाडीतून 3-4 टॉर्चने प्रकाशझोत आमच्या चेहऱ्यावर पडले. खूप छान विकास, शेवटी तू आम्हाला आमच्या हक्काच्या जागी घेऊन आलास.
एक करारी आणि ओळखीचा आवाज अंधारातून आला. झाडीतून एक वयस्कर पण तितकाच क्रूर दिसणारा माणूस बाहेर आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून तो सावकार होता. त्याच्या मृत्यूचा बनाव रचला गेला होता. त्याच्यासोबत 3 हत्यार गुंड होते. तुम्ही जिवंत आहात? मी आश्चर्याने आणि भीतीने ओरडले. हो स्वाती मॅडम, मी जिवंत आहे. पोलिसांना वाटतं मी मरून गेलो, पण मी या विकासच्या चुकीमुळे गेले 3 वर्ष भूमिगत राहून घालवली. आता मला माझी कागदपत्रे हवी आहेत, ज्याच्या जोरावर मी पुन्हा एकदा साम्राज्य उभं करू शकेन. सावकार कुत्सितपणे हसला. त्याने एका गुंडाला पेटी घेण्याचा इशारा केला. विकास पेटी घट्ट धरून होता. मी ही कागदपत्रे तुम्हाला देणार नाही. तुम्ही माझ्या बहिणीचा जीव घेतला, आता मी तुम्हाला सोडणार नाही. विकास गरजला. जर तू ती पेटी दिली नाहीस तर तुझी बायको आज जिवंत राहणार नाही. सावकाराने बंदूक थेट माझ्या कपाळावर रोखली. विकास हातात झाला. माझ्या जीवासाठी त्याने पेटी खाली ठेवली, पण त्या गुंडाने ती पेटी उचलली. सावकार हसला. काम फत्य. आता या दोघांनाही संपून टाका, जेणेकरून कोणताही पुरावा उरणार नाही. गुंडाने विकासवर वार करण्यासाठी सुरा उगारला, पण त्या क्षणी माझ्या मनात भीतीची जागा एका अनावर रागाने घेतली. माझ्या पतीच्या निधनानंतर मी एकटीने संघर्ष केला होता आणि आता माझ्या दुसऱ्या संसारावर विरजन पडू देण्यास मी तयार नव्हते. मी खाली वाकले, जमिनीवर पडलेली कुदळ घेतली आणि संपूर्ण शक्तीनिशी ती सावकाराच्या हातावर मारली. सावकाराच्या हातातील बंदूक दूर जाऊन पडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गुंड भांबाळले. विकासलाही संधी मिळाली. त्याने समोरच्या गुंडाच्या पोटात जोरदार लाथ मारली. तो गुंड विहिरीच्या दिशेने जाऊन कोसळला. शेतात पुन्हा एकदा थरारक हाणामारी सुरू झाली. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. चिखलात विकासने तिघांशी एकटा लढत होता. एका गुंडाने विकासला मागून पकडले, तर सावकार बंदूक शोधण्याचा प्रयत्न करत होता. मी धावत जाऊन ती बंदूक उचलली. थांबा, एक पाऊल पुढेही टाकू नका. मी बंदूक सावकारावर रोखली आणि ओरडले. माझ्या हातातील बंदूक पाहून सावकार जागीच गोठला. विकासने त्याच्या पाठीवर असलेल्या गुंडाला झटकले आणि त्याला जमिनीवर पाडले. आम्ही त्या गुंडांना आणि त्या सावकाराला दोरीने वडाच्या झाडाला बांधून ठेवले. विकासने तातडीने पोलिसांना फोन केला. रात्रीच्या त्या वादळात पोलीस गाडी सायरन वाजवत शेतात पोहोचली. जेव्हा पोलिसांनी त्या जिवंत सावकाराला पाहिले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सावकाराला आणि त्यांच्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ती महत्त्वाची कागदपत्रे विकासने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनी परत मिळाल्या. सकाळ झाली होती. पावसाचे ढग विरून गेले होते आणि कोवळे ऊन शेतावर पडत होते. आम्ही दोघे थकलेलो होतो. अंगावर चिखल उडाला होता, पण मनावर प्रचंड मोठा भार हलका झाला होता. विकासने माझ्या हातात हात घेतला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. स्वाती, जर तू धाडस दाखवले नसतेस तर विकास, आपण दोघे मिळून संसार उभा केला आहे. आता आपल्या या सुखाला धक्का लागण्याची हिंमत कोणातही नाही. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवत म्हटले. आता आमच्या आयुष्यातील सस्पेन्स आणि भीती कायमची संपली होती. ती काळी रात्र उलटून गेली होती आणि आमच्या समोर होती एक नवी आश्वासक आणि सुंदर पहाड. सावकार आणि त्याच्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले खरे, पण या कथेचा शेवट इतका सोपा नव्हता. पोलीस गाडी जेव्हा त्यांना घेऊन पाऊस आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून निघाली, तेव्हा माझ्या मनात कुठेतरी अनामिक हुरहुर होती. विकासने माझा हात घट्ट धरला, जणू तो मला खात्री देत होता की आता सगळं काही ठीक होईल. पण नियतीच्या मनात आणखीन एक थरारक वळण होतं. आम्ही दोघे शेतातील झोपडीत वळून घराच्या दिशेने निघालोच होतो. तितक्यात गावाच्या वेशीवर एक जोडप्या धावत आमच्याकडे आलं. तो गावातील तरुण मुलगा होता. त्याचा श्वास फुलला होता. विकास भाऊ, स्वाती वहिनी, घात झाला. तो दापा टाकत म्हणाला. काय झालं? एवढा घाबरला? काय झालं? विकासने त्याच्या खांद्यावर धरून विचारलं. ती पोलिसांची गाडी गावाबाहेरच्या वळणावर एका अज्ञात ट्रकने जोरात धडक दिली. पोलीस जखमी झालेत आणि तो सावकार आणि गुंडासह बंदूक घेऊन पळून गेला आहे. ते याच दिशेने तुमच्या शेताकडे परत येत आहेत. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. सावकार पुन्हा मुक्त झाला होता आणि त्याच्याकडे आता पोलिसांचे हत्यार होते.
तो आता फक्त कागदपत्रासाठी नाही तर आमच्यासाठी परतत होता. स्वाती, तू आत्ताच्या आत्ता गावातून तात्यासाहेबांच्या घरी जा. मी इथे थांबतो. विकासने मला बाजूला ढकलत म्हटले. नाही विकास, गेल्या वेळी मी तुम्हाला एकटं सोडलं नाही आणि आताही सोडणार नाही. जे काही होईल ते आपण दोघे मिळून तोंड देऊ, मी खंबीरपणे सांगितलं. माझ्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक संसाराचं रक्षण करण्याची एक वेगळाच निर्धार होता. आम्हाला माहीत होतं की उघड्या शेतात त्यांच्याशी लढणं अशक्य होतं, कारण त्यांच्याकडे बंदूक होती. विकासने डोके चालवलं. आम्ही दोघांनी पळण्याऐवजी त्या जुन्या झोपडीचा आसरा घ्यायचा ठरवला, जिथे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. विकासने झोपडीत काही सापळे रचले. विहिरीहून पाणी ओढायला जाड दोळखंड दरवाजाच्या वर अशा रीतीने बांधला की कोणी घुसल्यास तो अडकवता येईल. मी झोपडीतील त्या मिणमिणत्या दिवा आणि त्याला जाणीवपूर्वक खिडकीपाशी ठेवला, जेणेकरून बाहेरून येणाऱ्याला वाटावे की आम्ही इथे बसलो आहोत. स्वतः विकास अंधाऱ्या कोपऱ्यात लपला आणि माझ्या हातात त्याने तीच लोखंडी विळी दिली. बाहेर पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. विजा कडकडत होत्या. प्रत्येक विजेच्या चमकसोबत झोपडीवर भिंतीवर भयानक सावल्या पडत होत्या. अचानक झोपडीच्या बाहेर पावलाचा आवाज आला. चिखलात रुतणाऱ्या चपलांचा तो परिचित आवाज होता. विकास, स्वाती, बाहेर या. आज तुमचा काळ समोर उभा आहे. सावकार हिंस्र आवाजात झोपडीच्या भिंती भेदून आत आला. लाथ मारून झोपडीत दरवाजा उघडण्याचा आला. सावकाराच्या हातात बंदूक घेऊन आत शिरला. त्याच्या मागे त्याचे 2 गुंड होते. दिवा खिडकीपाशी असल्यामुळे सावकाराची नजर तिथे गेली. त्याने तिथेच गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणीच नव्हते. तितक्यात विकासने वर बांधलेला दोरखंड जोरात ओढला. झोपडीच्या छताला टेकवलेले एक जड लाकूड थेट सावकाराच्या हातावर पडले. त्याची बंदूक दूर फेकली गेली. आता बघू कोण कोणाला संपवतो. विकास अंधारातून बाहेर येत ओरडला. विकासने एका वाघासारखं त्या गुंडावर तुटून पडला. एका गुंडाला त्याने जमिनीवर पाडून त्याचे डोके भिंतीवर आपटले. तो तिथेच बेशुद्ध झाला. दुसरा गुंड धावून आला आणि त्याने विकासच्या पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला. विकास, सांभाळा, मी जोरात ओरडले आणि माझ्या हातातील लोखंडी विळी त्या गुंड्याच्या हातावर मारली. सुरा हातातून निसटला. विकासने मागे वळून त्याला जोरदार मुक्का मारला. त्यामुळे तो झोपडीबाहेर चिखलात जाऊन पडला. आता फक्त सावकार आणि विकास आमने-सामने होते. सावकार वयाने मोठा असला तरी कमालीचा धूर्त आणि क्रूर होता. त्याने जमिनीवर पडलेली बंदूक पुन्हा उचलली होती. त्याने विकासवर नेम धरला. धाडक एका मोठ्या विजेचा कडकडाट सोबत गोळी झाडण्याचा आवाज झाला, पण ती गोळी विकासला लागली नाही. विकासने वेळेत स्वतःला बाजूला झोकून दिले. तो थेट सावकाराच्या अंगावर पडला. दोघेही झोपडीच्या बाहेर चिखलात लोळत एकमेकाशी लढू लागले. पाऊस त्यांच्या अंगावर कोसळत होता. सावकाराने विकासचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. विकासचा श्वास गुदमरू लागला होता. चिखलामुळे कोणालाच नीट पकड मिळत नव्हती. मी धावत बाहेर आले. मला माहीत होतं की जर मी काही केले नाही तर विकासला कायमचं गमावून बसेल. बाजूला बैलांना बांधायचा एक जड लोखंडी साखळी पडली होती. मी ती साखळी उचलली आणि संपूर्ण ताकदीनिशी सावकाराच्या पाठीवर मारली. सावकार वेदनेने विवळत मागे सरकला. विकासला श्वास घेण्यास संधी मिळाली. त्याने चिखलातून उठून सावकाराला उचलले आणि थेट समोर असलेल्या विहिरीच्या कट्ट्यावर आदळले. सावकाराचे डोके कट्ट्याला लागल्यामुळे तो चक्कर येऊन चिखलात पडला. त्याची बंदूक आता पूर्णपणे पाण्याच्या चिखलात वाहून गेली होती. काही वेळातच गावातील लोक आणि अतिरिक्त पोलीस फौज शेतात पोहोचली. पोलिसांनी सावकाराला आणि त्याच्या गुंडांना अशा बेड्या ठोकल्या की आता ते कधीही बाहेर येऊ शकणार नव्हते. विकासच्या पाठीवर किरकोळ जखमा झाल्या होत्या, ज्यावर मी शेतात हळद लावली. पहाट झाली होती. रात्रभर चाललेले ते भयानक वादळ शांत झाले होते. पूर्वेकडून सूर्य वर येत होता आणि त्याची कोवळी सोनेरी किरणे आमच्या शेतावर, त्या झोपडीवर पडत होती. निसर्गाने जणू आमच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि भीती धुवून काढली होती. विकासने मला जवळ ओढले. आम्ही दोघे चिखलाने माखलेले होतो, पण आमची मने स्वच्छ आणि हलकी झाली होती. स्वाती, आज खऱ्या अर्थाने आपला भूतकाळ संपला आहे. आता फक्त आपण भविष्यकाळ उरला आहे. विकासच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मी त्याच्या छातीवर डोके ठेवले. गावातील लोक आमच्याकडे कौतुकाने पाहत होते.
ज्या समाजाने कधीकाळी आम्हाला नावे ठेवली होती तोच समाज आज आमच्या धाडसाला सलाम करत होता. पण आम्हा लोकांना विधानाशी काही देणे घेणे नव्हते. आम्ही मिळून जिंकलेली लढाई आमच्या प्रेमाची, विश्वासाची होती. आता आमच्या संसारात कोणतेही वादळ येणार नव्हतं. होती ती फक्त एक सुंदर, सुखी, शांत नवी सुरुवात. सावकार आणि त्याच्या टोळीचे तो भयानक अध्याय संपल्यानंतर आमच्या आयुष्याने एक नवा आणि अत्यंत शांत टप्पा गाठला होता. ती थरारक रात्र सरली आणि त्याचसोबत गेल्या 2 वर्षापासून आमच्या पाठीमागे लागलेले भीतीचे सावटेही कायमचे धुवून गेले. पोलिसांनी सावकाराला आणि त्याच्या साथीदारांना अनेक गंभीर गुन्हे दाखल केले, ज्यामुळे त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कायदेशीर कटकटीतून विकास पूर्णपणे मुक्त झाला होता. ज्या गावाने सुरुवातीला माझ्या एका विधवा स्त्री म्हणून घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवले होते, अनंतला केवळ एक मजूर म्हणून हिणवले होते, त्याच गावाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला होता. आम्ही दोघे मिळून ज्या धैर्याने त्या क्रूर सावकाराला आणि त्याच्या गुंडांना सामना केला होता, त्याची कथा आता आपापसाच्या 4 गावात पसरली होती. एक दिवस सकाळी आम्ही शेतात काम करत असताना स्वतः तात्यासाहेब आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळी आमच्या घरी आली. स्वाती, आम्हाला तुझा अभिमान वाटतो, तात्यासाहेब अत्यंत आदराने म्हणाले. आम्ही सुरुवातीला तुमच्या नात्याला समजून घेऊ शकलो नाही, पण विकासने ज्या पद्धतीने घराचे आणि तुझे रक्षण केले आणि त्या सावकाराकडून गरिबांच्या जमिनीची कागदपत्रे सोडवून आणली, त्याने आमचे डोळे उघडले. विकास हा या गावचा जावाई म्हणूनच नाही तर एक सुपुत्र म्हणून राहू शकतो. विकासने नम्रतेने त्यांचे पाय शिवून आशीर्वाद घेतला. त्याच्या डोळ्यात आता स्वतःचे घर आणि हक्काची माणसे मिळायला एक आगळाच अभिमान दिसत होता. आता आमच्या डोक्यावर कोणतीही टांगती तलवार नव्हती. विकासचे संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केले. त्याच्या मेहनतीला आणि माझ्या नियोजनाला आता खऱ्या अर्थाने फळ येऊ लागले होते. आम्ही केवळ पारंपरिक पिके न घेता आधुनिक शेतीचा अवलंब करायचे ठरवले. विहिरीवर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आणि ऊसासोबत काही भागात भाजीपाल्यांची लागवड सुरू केली. विकास रोज सकाळी लवकर उठून बैलांना घेऊन शेतावर जायचा. आता तो पाठीमागं चालताना मला केवळ एक देखणा मजूर दिसत नव्हता, तर माझ्या आयुष्याचा खंबीर पाठीराखा दिसत होता. दुपारच्या वेळी मी जेव्हा त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन शेतात जायचे, तेव्हा आम्ही दोघे त्या जुन्या झोपडीच्या सावलीत बसायचो. ती झोपडी आता आमच्यासाठी केवळ एक निवारा नव्हती, तर आमच्या संघर्षाचं आणि प्रेमाचं पवित्र मंदिर बनली होती. स्वाती, कधी कधी मला विश्वासच बसत नाही की मी इतका सुखी आहे. एक दिवस जेवताना विकास माझा हात हातात घेत म्हणाला, माझ्या आयुष्यात कुणीच नव्हते, भटकत राहणे हेच माझे नशीब होते, पण तू मला फक्त काम दिले नाहीस तर सन्मानाने जगण्याला आयुष्य दिलेस. नाही विकास, आपण एकमेकांना पूर्ण केले आहे, मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवत म्हटले. सगळं काही सुरळीत चाललं असताना आमच्या आयुष्यातील आणखीन एक आनंदाची बातमी येणार होती. लग्नाचे 1 वर्ष पूर्ण होत आले होते आणि माझ्या प्रकृतीत काही बदल जाणवू लागले होते. जेव्हा आम्ही शहरात जाऊन डॉक्टरांना दाखवले, तेव्हा डॉक्टरांनी दिलेली बातमी ऐकून आमच्या दोघांनाही डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मी आई होणार होते. माझ्या पहिल्याच पतीच्या निधनानंतर जे आयुष्य मला पूर्णपणे वांजोटे आणि एकाकी वाटत होते, त्यात आता एका नव्या जीवाचे आगमन होणार होते. घरात पाळणा हलणार या बातमीने आमचे घर आनंदाने न्हावून निघाले. विकास तर माझी इतकी काळजी घेऊ लागला की त्याने मला शेतात कोणतेही कष्ट काम करू देण्यास सक्त मनाई केली. तो स्वतः शेत सांभाळायचा, घरात येऊन मला मदत करायचा आणि रात्रीच्या वेळी माझ्या पोटावर हात ठेवून तासनतास येणाऱ्या बाळाशी बोलायचा. काही महिन्यानंतर आमच्या घरात एका सुंदर आणि निरोगी कन्येचा जन्म झाला. आम्ही तिचे नाव आनंदी ठेवले, कारण तिने आमच्या आयुष्यात सगळा अंधार दूर करून आनंद आणला होता. आज आमचा संसार पूर्ण झाला आहे. शेतात भरपूर पीक डोलत आहे, घरात लहानगे आनंदीचे हसणे घुमत आहे आणि माझ्यासोबत जगातील सर्वात प्रामाणिक, मेहनती आणि प्रेमळ पती उभा आहे. गावातील लोक आता आमच्याकडे एका आदर्श जोडप्याच्या नजरेने पाहतात. ज्या प्रवासाची सुरुवात एका मजुराची गरज म्हणून झाली होती, ज्या प्रवासात वादळे आली, सस्पेन्स आला, मृत्यूची सामना करावा लागला,
त्या प्रवासाचा शेवट आज एक अत्यंत सुंदर, सुरक्षित आणि शाश्वत सुखात झाला होता. आता आमच्या आयुष्यातील कोणतीही भीती नव्हती होती, ती फक्त एकमेकाची साथ आणि अथांग प्रेम.